नमस्कार, मी ॲडव्होकेट गोविंद वाघ. एक मराठा सेवक म्हणून मी आज हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे. सध्या जी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा खेळ चालू आहे, म्हणजेच ओबीसी आणि मराठा समाज याच्यात तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, हा फक्त राजकीय प्रयत्न आहे. हा खरं तर एक मराठा लढा, एक गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. या लढ्याला सांगायचं म्हणजे ओबीसी हा एक प्रवर्ग आहे ज्याच्यामध्ये 362 जाती इन्व्हॉल्व आहेत आणि त्या पूर्ण ओबीसी समाजाचा ह्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी पाठिंबा आहे. इव्हन आपण पाहिलं तर जे आंदोलन झालं मुंबईला, त्याच्यात पूर्ण म्हणजे आपण म्हणू की 40-50% ओबीसी समाज सुद्धा आपल्या बरोबर ठामपणे उभा होता त्या आंदोलनासाठी. पण काही समाजकंटक जसे की आपण म्हणतो ना, 2 हाना पण मोरक्या म्हणा, लक्ष्मण हाके, हा पूर्ण जी डाव करतोय, संपूर्ण विषयाला जाते वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर सध्याला तेच व्हायले. आणि जर काही उलटसुलट जसे की या हाकेच्या वक्तव्यामुळे जर आपल्या महाराष्ट्रात दंगली घडू लागल्या तर पूर्णपणे मी तर म्हणेन पूर्णपणे हा लक्ष्मण हाके जबाबदार राहील. जसे की आपण जर पाहिलं ना, हाकेंचं मधलं स्टेटमेंट जे की मराठा समाजांच्या मुलीबद्दल लग्नांचा विषय, जे की ओबीसीची मुलं 11 मुलं, मराठ्यांच्या 11 मुली, हे जे बोलतोय ना, त्यानं जी बोललाय आता मराठा समाजांच्या मुलीबद्दल, मराठा समाजाच्याच काय, त्यानं ओबीसीच्या समाजाच्या मुलींबद्दल किंवा आई बहिणीबद्दल त्यानं एक शब्द बोलायला नाही पाहिजे होता. एवढे त्याला कुणी अधिकार दिले? कॉन्स्टिट्यूशनने दिलेत का अधिकार? एवढे अधिकार कुणालाच नाही कुणाच्या समाजाबद्दल बोलणं. मराठ्यात मी एक मराठा समाजाचा आहे, पण मराठा समाजाच्या मुलीबद्दल जे आता वक्तव्य केलंय ते कोणत्याच जाती, कोणतीही राहू द्या, ओबीसी राहू द्या, SC ST कोणतीही जात राहू द्या, त्यांच्या मुलींबद्दल सुद्धा बोलणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्याबद्दल तसा बोलल्याबद्दल त्याला बीडमध्ये एक FRI नोंद झालेली आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य हे चुकीचंच आहे. आणि त्याला आता FRIचा विषय बीडमध्येच काय, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच काय, प्रत्येक तालुक्यात गावागणीच एक FRI फाटेल त्याच्या विरुद्ध. आणि फाटलीच पाहिजे, कारण अशी वक्तव्य महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये चालणार नाही, हे याद राखावं. त्यामुळे दंड थोपटणे हे काय प्रकार आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्याच्याबद्दल कठोर कारवाई केली पाहिजे. कुणाचं पाठबळ आहे त्यांना? हाकेसारख्या माणसाला कुणाचं पाठबळ आहे ह्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. काय पाहिजे त्याला? खासदारकी पाहिजे, आमदारकी पाहिजे. खासदारकीला आपली अवकात आपण ओळखावी. खासदारकीला उभारला तर फक्त 256 मते पडलेली आहेत, 256. ह्याच्यावरूनच आपली अवकात समजायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला माझं महाराष्ट्राला त्यांना तर ते खोपाळ बोलणं थांबवायलाच पाहिजे, काहीच विषय नाही. आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल बेताळ वक्तव्य त्यांनी थांबवले पाहिजे. नाहीतर मी सुद्धा वकील आहे, मी सुद्धा स्वतः मला अधिकार आहे त्याच्याविषयी FRI नोंद करण्याची, हे त्यांना समजून घ्यायला पाहिजे. मला पोलिसात जाऊन तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मलाच नाही, पूर्ण भारताच्या नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे. आणि त्याच्यानुसारच सांगतोय मी, फक्त बीडमध्ये FRI फाडलाय. पूर्ण प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावातून FRI फाटेल, याची नोंद घ्यावी. हाकेस तू हे वक्तव्य थांबव.
आणि जे मराठ्या मुलीबद्दल वक्तव्य केले ते माघार घे, हेच तुला सांगणं आहे. धन्यवाद.